नमस्ते विद्यार्थी बंधू भगिनीनो. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक, संकल्पक, शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्थेचं आराध्य दैवत श्री स्वामी विवेकानंद आणि आपल्या संस्थेची उपशाखा विद्या समिती यांच्यामार्फत कंटेनमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम या अंतर्गत आज आपण 11वी कॉमर्समधील ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट अर्थात OCM या विषयातील प्रकरण क्रमांक 6 व्यवसाय सहाय्यक संस्था यांची माहिती पाहणार आहोत. सदरच्या प्रकरणामध्ये व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या काही प्रमुख संस्थांची आपणास माहिती पाहायची आहे. त्यामध्ये सर्वप्रथम सिडबी, त्यानंतर नाबार्ड, KVIC, महिला स्वयंसहायता गट, पूर्वी त्याला आपण महिला बचत गट असं म्हणत होतो, आणि शेवटी वर्ल्ड बँक किंवा जागतिक बँक यांची माहिती पाहणार आहोत. आता मी जे शॉर्ट फॉर्म सांगितले त्या सर्वांचे लॉंग फॉर्म प्रत्येक उपघटकाच्या वेळी आपण पाहणार आहोत. तरीसुद्धा मित्रहो, या प्रकरणासाठी अत्यंत उपयुक्त असणारी एक स्टोरी किंवा गोष्ट आपणास सांगितलेली आहे. घरकाम करणाऱ्या 2 महिला असतात, त्यांच्यातील हा संवाद आहे. तो संवाद रूपा आणि धुपा या 2 जिवलग मैत्रिणीमधील आपणास सांगितलेला आहे. तो संवाद सर्वप्रथम आपण पाहूया, म्हणजे पूर्णपणे आपणास या प्रकरणाचा अंदाज येण्यास उपयोग होईल. मी रूपाच्या भूमिकेत आहे. माझ्यासमोर माझी मैत्रीण धुपा बसलेली आहे. धुपा, तू कशी आहेस? मी मजेत आहे. तू कशी आहेस? मी सुद्धा मजेत आहे. रूपा, अगं तुला शिलाई मशीन कशी काय मिळाली? मला माहीत आहे की आपले उत्पन्न तर मर्यादित आहे. मी माझ्या भागातील महिला बचत गटाची सदस्य आहे, ज्यात माझ्यासारख्या अनेक महिला सदस्य आहेत. दर महिन्याला आम्ही सर्वजण विशिष्ट रक्कम बचत म्हणून जमा करतो. आमच्या बचत गटाने आम्हाला सर्वांना शिलाई मशीन दिली आहेत. त्याचा उपयोग करून मला अधिक उत्पन्न मिळत आहे. खूपच छान. पण स्वयंसहाय्यता बचत गट SHG म्हणजे काय गं? हां, SHG म्हणजे स्वयंसहायता गट, जे प्रामुख्याने महिलांच्याकडून चालले जातात. त्यांना सेल्फ हेल्प ग्रुप असे म्हणतात. पूर्वी हा सेल्फ हेल्प ग्रुप महिला बचत गट या नावाने चालवला जात होता. आता त्याचं नाव बदलून त्याला स्वयंसहायता गट असं म्हणलेलं आहे. असं का? ठीक आहे. आता मी सुद्धा माझ्या भागात बचत गट SHG सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार आहे म्हटलं. तुझ्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद बरं का रूपा. ओके, थँक्यू धुपा. या संवादातून मित्रांनो, आपणाला एक महत्त्वाची माहिती मिळाली. ते म्हणजे हे महिला बचत गट महिलांना रोजगार निर्माण करण्यासाठी, स्वतःची आर्थिक उन्नती करण्यासाठी
किंवा अलीकडेच आपल्या पंतप्रधानांनी जो नारा दिलेला आहे आत्मनिर्भर भारत, त्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. अशाच व्यवसायासाठी सहाय्यभूत असणाऱ्या संस्थांची आपण सविस्तरपणे माहिती पाहूया. या प्रकरणात व्यवसायाला भांडवल पुरवठा करणाऱ्या विविध संस्थांवर आपण प्रकाश टाकणार आहोत. मित्रांनो, भांडवल म्हणल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. वित्त ही व्यवसायाची जीवनवाहिनी समजली जाते, कारण वित्त किंवा पैसा हाच सर्व आर्थिक क्रियांचा पाया आहे. म्हणून तर असं म्हणलं जातं, अ रोल प्लेड बाय ब्लड इन ह्युमन बॉडी, अ रोल प्लेड बाय ब्लड इन ह्युमन बॉडी, दॅट रोल कॅपिटल प्लेज इन बिझनेस. म्हणजेच व्यवसायामध्ये भांडवलाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, की जे महत्त्व मानवी शरीरामध्ये रक्ताचं असतं. जी भूमिका मानवी शरीरामध्ये रक्त निभावतं, तीच भूमिका व्यवसायामध्ये भांडवलामार्फत निभावली जाते. म्हणून मित्रांनो, आपण या प्रकरणामध्ये सर्वप्रथम सिडबी या संस्थेची माहिती पाहणार आहोत. शॉर्ट फॉर्म सिडबी असाच आपण उच्चारणार आहोत, परंतु ते सिडबी म्हणजे काय? स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ही भारतीय लघु उद्योग विकास बँक असून या बँकेची स्थापना 2 एप्रिल 1990 करण्यात आलेली आहे. अर्थात त्यासाठी 1988 मध्ये कायदा करण्यात आलेला होता. सर्वप्रथम ही बँक पूर्णपणे भारतीय औद्योगिक विकास बँकेच्या मालकीची होती. भारतीय विकास बँकेच्या मालकीची असणारी संस्था होती. सध्या या बँकेची मालकी 34 सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांकडे आहे. सार्वजनिक क्षेत्रातील संस्था म्हणजे सरकारच्या मालकीच्या. अर्थात ह्या सर्व 34 शासकीय किंवा सार्वजनिक संस्थांनी सिडबीमध्ये आपली भांडवल गुंतवणूक केलेली आहे. या बँकेचे मुख्य कार्यालय लखनौ येथे आहे. तसेच भारतभर 15 विभागीय कार्यालये असून 84 शाखा आहेत. म्हणजे साधारणतः 6 ते 7 शाखासाठी एक विभागीय कार्यालय. या पद्धतीने विचार केला तर 15 विभागीय कार्यालय आणि 14 शाखा मार्फत सिडबीचं काम आपल्या देशभर सुरू असतं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगास अर्थसहाय्य करणे हा भारतीय लघु औद्योगिक विकास बँकेचा मुख्य उद्देश आहे. तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देण्याचे काम सिडबीमार्फत चालवले जाते. मित्रहो, तुम्ही जर हा रोडमॅप पाहिला, त्याला असं म्हणलं जातं माइलस्टोन्स ऑफ सिडबीज हिस्टॉरिकल जर्नी. म्हणजे जेव्हा 1989ला ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल मित्रांनो, 1990 साली जेव्हा सुरुवात झाली तेव्हा असणारी पार्श्वभूमी आणि आज 2018 अखेरचा जर विचार केला तर सिडबीनं घेतलेली गरुड झेप आपल्या लक्षात येईल. या जवळजवळ 28 वर्षाच्या कालखंडामध्ये 28 वर्षाच्या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणात सिडबीने प्रगती केलेली आपल्याला दिसून येईल. ह्या सर्व गोष्टी मॅपमध्ये दाखवलेल्या आहेत. त्याचा मी जास्त उहापोह न करता सर्वप्रथम मी भारतीय लघु विकास बँकेची जी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत त्यावरती प्रकाशझोत टाकणार आहे. पहा, वैशिष्ट्य म्हणजे अर्थातच वेगळेपण. सर्वप्रथम आपणास म्हणावं लागेल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य करणारी ही एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे
शाश्वत विकास, शाश्वत म्हणजे गॅरंटेड, परमनंट, निश्चित अशा प्रकारचा विकास करणे हे सुद्धा सिडबीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य मानले जाते. त्यानंतर ही सल्लागार म्हणून कार्य करते. चौथा पॉईंट दिलेला आहे आपल्याला, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना सेवा पुरवण्याचे कार्यसुद्धा सिडबीमार्फत चालते. पाचवं वैशिष्ट्य काय आहे पहा, राष्ट्रीय ध्येय प्राप्त करणे. आणि पुढं म्हटलेलं आहे आपल्याला 6व्या पॉईंटमध्ये, विविध प्रकारे अर्थसहाय्य करण्यासाठी ही संस्था मदत करत असते. तसेच तंत्रज्ञान विषयक क्षेत्रामध्ये पुढाकारसुद्धा सिडबीचा असतो. आणि सर्वात शेवटी ही संस्था एक नोडल एजन्सी अंमलबजावणी करण्याचे कार्य म्हणून सुद्धा वैशिष्ट्य रूपाने आपल्यास दिसून येईल किंवा आपल्या निदर्शनास येईल. विद्यार्थी मित्र, हे जी वैशिष्ट्ये आहेत ह्या सर्व वैशिष्ट्यांची आपणाला आता सविस्तरपणे चर्चा करावी लागेल. सर्वप्रथम सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य करणारी एक प्रमुख संस्था म्हणून सिडबीचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. भारतीय लघु उद्योग विकास बँक ही लघु, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्यासाठी स्थापन करण्यात आली असून ही बँक सूक्ष्म लघु आणि मध्यम क्षेत्रातील उद्योगांना अर्थसहाय्य करणारी प्रधान बँक आहे. प्रधान म्हणजे प्रमुख किंवा अत्यंत महत्त्वाची. तसेच सूक्ष्म लघु आणि मध्यम क्षेत्राशी संबंधित विविध संस्थांच्या कार्यामध्ये समन्वयक म्हणून सुद्धा अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची भूमिका अर्थातच सिडबीमार्फत पार पाडली जाते. दुसरा मुद्दा आपल्याला असा दिसतो, शाश्वत विकास. हे सुद्धा भारतीय लघु विकास बँकेचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं गेलेलं आहे. कारण भारतीय लघु उद्योग विकास बँक भारतातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या शाश्वत विकासासाठी कार्य करते. कोणत्या प्रकारचं कार्य आहे? ही बँक राष्ट्राच्या पर्यावरणीय संपत्तीचे रक्षण करते. तसेच राष्ट्रीय संपत्ती निर्माण करण्यासाठी सुद्धा मदत करते. विद्यार्थी मित्रो, आता पर्यावरणाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि ह्या पर्यावरणीय संपत्तीचं रक्षण करण्यासाठी सिडबीची भूमिका ही अत्यंत उल्लेखनीय अशी आहे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपल्याला असं म्हणता येईल, सल्लागार. भारतीय लघु उद्योग विकास बँक ही सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा सल्लागार व मार्गदर्शक म्हणजेच कन्सल्टंट अँड गायडन्स म्हणून कार्य करते. तसेच स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ विस्तारासाठी सुद्धा ही बँक कार्य करते. स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वस्तू विपणनाच्या साखळीच्या विस्तारासाठी सुद्धा मदत करते. आपणास माहीत आहे वस्तू वितरणाची साखळी कशी असते. यामध्ये विपणनाची जी महत्त्वाची भूमिका आहे त्यासाठी आपणाला या बँकेचा आधार घ्यावा लागतो. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य तर मला अत्यंत महत्त्वाचं असं वाटतं, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना सेवा पुरविणे. यामध्ये 4 उपप्रकार आपणाला पाहता येतील. प्रामुख्याने सर्वप्रथम SVCL ही सुद्धा संस्था जुलै 1999 स्थापन करण्यात आली असून पूर्णतः भारतीय लघु उद्योग विकास बँकेची मालकी असणारी एक सहाय्यक संस्था आहे. विद्यार्थी मित्र, या ज्या सहाय्यक उपसंस्था दिल्या आहेत त्यांची फक्त मी थोडक्यात तुम्हाला नावं सांगेन. दुसरी संस्था आहे क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस. त्यानंतर स्मॉल मीडियम एंटरप्राइज
रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया लिमिटेड. नेक्स्ट आहे इंडिया SME म्हणजे स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिस लिमिटेड. सेकंड लास्ट आहे इंडिया असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. अँड लास्ट आहे मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी. म्हणजे मित्रांनो, मगाशी सर्वप्रथम तुम्हाला जो मी माइलस्टोन दाखवला किंवा जर्नी दाखवली पहा, या जर्नीमध्ये कोणती संस्था कोणत्या वर्षी स्थापन झाली आणि तिची रोल काय, तिची भूमिका काय आहे, हे आपल्याला या ठिकाणी शॉर्टमध्ये दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आपण फक्त वैशिष्ट्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या ज्या उपसंस्था आहेत किंवा सहाय्यक संस्था आहेत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यानंतर आपण पाचवं वैशिष्ट्य पाहूया. राष्ट्रीय ध्येय प्राप्त करणे. भारतीय लघु उद्योग विकास बँक सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योगास अर्थसहाय्य करून दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मितीस सहकार्य करते. कारण मित्रांनो, आपल्या देशामध्ये अजूनही दारिद्र्य आणि रोजगाराची मोठी समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी शासनाला अत्यंत मोलाचं सहकार्य या सिडबीमार्फत चालतं. तसेच उद्योगांची स्पर्धाशक्ती वाढवणे, उद्योजकता विकासास चालना देणे. उद्योजकतामध्ये वेगवेगळे उद्योग स्थापन करून व्यावसायिकांनी आपला व्यवसाय भरभराटीला नेणे, यासाठी चालना देणे आणि उद्योजकास कौशल्यवृद्धीस प्रशिक्षण देण्याचे कार्यसुद्धा सिडबीमार्फत चालते. त्यानंतर मित्रांनो, 6व्या पॉईंटकडे आपण येणार आहोत. तो 6वा पॉईंट आहे विविध प्रकारे अर्थसहाय्य. आता विविध प्रकारे म्हणजे कसं? भारतीय लघु उद्योग विकास बँक खालील प्रकारे अर्थसहाय्य उपलब्ध करून देते. प्रत्यक्ष अर्थसहाय्य. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगास खेळते भांडवल असेल, मुदत कर्ज असेल, परकीय चलन किंवा समभाग खरेदी करून अर्थसहाय्य करणे आणि ऊर्जा बचत योजनेद्वारे अर्थसहाय्य करणे. शासनामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांची अंमलबजावणी उद्योग व्यावसायिकांनी करावी, यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सिडबीची भूमिका फार मोलाची ठरणार आहे. त्यात प्रत्यक्ष सहकार्य कसं केलं जातं हे आपण पाहिलं. आता अप्रत्यक्ष पाहूया. ही बँक इतर बँका आणि राज्य पातळीवरील वित्तीय संस्थांना अर्थसहाय्य करून अप्रत्यक्षपणे उद्योगांना मदत करते. म्हणजे कसं पहा, सिडबी कुणाला करणार आहे? इतर ज्या बँका आहेत आपल्याला माहीत आहे, व्यापारी बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत, खाजगी बँका आहेत, आयात निर्यात करण्यासाठी उपयुक्त अशा बँकांचा उद्योग चालतो. उद्योगासाठी मदत करणाऱ्या बँका वेगळ्या असतात, व्यापारासाठी मदत करणाऱ्या बँका असतात, छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या बँका असतात, संस्था असतात. यांना मदत करायची म्हणजे या बँकांच्या मार्फत त्यांचे जे कर्जदार असतील, सभासद असतील, त्यांना मदत होऊ शकते. तसेच राज्य पातळीवर ज्या अनेक वित्तीय संस्था असतात त्यांनासुद्धा सिडबीची मदत होत असते. आणि शेवटचा पॉईंट दिसतो आपल्याला पहा, सूक्ष्म अर्थसहाय्य. ही बँक छोटे व्यावसायिक आणि लघु उद्योजकास उद्योग स्थापन करण्यासाठी सूक्ष्म अर्थसहाय्य करते. म्हणजे सर्वप्रथम व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणाला जी आर्थिक अडचण असते, जी गरज असते, ती अर्थातच सिडबीमार्फत पूर्ण केली जाऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तंत्रज्ञानविषयक पुढाकार. सध्याचं युग हे टेक्नॉलॉजीचं युग मानलं जातं. सध्याचं युग हे टेक्नॉलॉजीचं युग मानलं जातं. या तंत्रज्ञानविषयक क्षेत्रामध्ये पुढाकार घेण्यासाठी
आपणाला सिडबीची फार मदत होते. मित्रहो, आजसुद्धा आपलं जे शिक्षण सुरू आहे, शाळा बंद आहेत पण शिक्षण सुरू आहे. कशामार्फत? या टेक्नॉलॉजीमार्फत, या तंत्रज्ञानामार्फत. मोबाईल असेल, टी व्ही असेल, रेडिओ असेल, या साधनांच्या साहाय्यानं ऑडिओ व्हिडिओ बनवून इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शिक्षण जसं आम्ही पोचवायचा प्रयत्न करतो, अगदी तसंच स्टार्टअप मित्र आणि उद्यमी मित्र या 2 संकल्पनाच्या मार्फत ही बँक आपणाला तंत्रज्ञानविषयक मदत करत असते. ही योजना आता त्यापैकी स्टार्टअप मित्र ही योजना लघु उद्योग विकास बँकेच्या पुढाकाराने 2016 पासून कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत भागधारक असतील, उदयोन्मुख उद्योजक असतील, गुंतवणूकदार, उद्योग मंडळ, मार्गदर्शक, सल्लागार यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणलं जातं आणि या योजनेअंतर्गत भांडवल आणि नवीन उद्योजकांच्या विकासासाठी मदत केली जाते. तसेच राज्य व केंद्र शासनासोबत एक करार केला जातो. त्याला नॉलेज पार्टनरशिप असं म्हटलं जातं. ज्ञान भागीदार म्हणून कार्य करण्यासाठी ही बँक आपणाला मदत करते. तसंच दुसरी संकल्पना आहे उद्यमी मित्र. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगास पतपुरवठा व इतर सेवा उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रवेशद्वार म्हणून भारतीय लघु उद्योग विकास बँकेने उद्यमी मित्र योजना सुरुवात केली. या योजनेद्वारे उद्योजक आपल्या पसंतीनुसार बँकेची निवड करून अर्ज करू शकतात. म्हणजे आपल्या सोयीनुसार कोणती बँक आपल्याला उपयोगी पडणार आहे, त्या बँकेची कोणती शाखा आपल्या जवळ आहे, अशा ठिकाणी जाऊन आपण कर्जासाठी अर्ज करू शकतो आणि बँक आपणाला आपल्या क्षमतेनुसार आर्थिक मदत करत असते, कर्जपुरवठा करत असते. आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे अंमलबजावणी, ज्याला नोडल एजन्सी म्हणतो. सिडबीला भारत सरकारने अंमलबजावणी संस्थेचे दायित्व दिले आहे. मित्रांनो, अंमलबजावणी म्हणजे काय? शासन योजना जाहीर करतं, ध्येय धोरणं जाहीर करतं, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी ही ग्राउंड लेवलला होत असते आणि तेच काम अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे आपणाला सिडबीची भूमिका काय असणार आहे? जो अर्थपुरवठा केला जातो, जो कर्जपुरवठा केला जातो, त्याचा विनियोग योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे पाहणं. तसेच याद्वारे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासाठीच्या अनुदान योजनांची अंमलबजावणी करणे, या योजनांचा उपयोग आधुनिकीकरण, व्यवसायामध्ये अद्ययावतपणा आणणे आणि व्यवसायाचा गरजेनुसार विकास करणे, या कारणासाठी अत्यंत उपयुक्त अशा स्वरूपाचा आहे. मित्रांनो, या टॉपिकच्या मार्मिक फोटो सेशनकडे आपण येऊया. ही सिडबीची एक आपल्याला छानपैकी जाहिरात दिसते बा. त्याला स्वावलंबन असं म्हणलेलं आहे किंवा स्वावलंबन भारत ही संकल्पना त्यांनी राबवलेली आहे. त्यात काय म्हणले बा? स्टेप्स टू लिव्ह युअर ड्रीम्स. तुमची जी स्वप्न आहेत ना, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी, पुढे नेण्यासाठी सिडबी आपणाला मदत करणार आहे. हे जे जाहिरात रूपानं दाखवलेलं आहे मित्रांनो, पहा या ठिकाणी हा एक छोटा उद्योजक दिसतो. काय तो म्हणतो बघा? लोन्स फॉर MSMEs ॲट ॲट्रॅक्टिव्ह इंटरेस्ट रेट बाय सिडबी. म्हणजे ह्या छोट्या उद्योजकाला सिडबीने अत्यंत माफक दराने कर्जपुरवठा केलेला आहे. त्यामार्फत त्याने लेथ मशीन खरेदी केलेलं आहे आणि ह्या लेथ मशीनच्या मार्फत तो स्वतःचा उद्योग चालवत आहे. त्यानंतर
हा उद्योजक काय म्हणतो पहा, मी ठळक बाबीवरती फक्त हायलाईट करतो. सर्वायवल टू सक्सेस जर्नी ऑफ मेरी अण्णा. मेरी अण्णा हे दिसताना आंध्र किंवा तमिळी व्यक्ती आपल्याला वाटतात किंवा भासतात. त्यांनी काय सांगितलेलं आहे, मला व्यवसायामध्ये टिकून राहण्यासाठी सिडबीनं फार मोलाची मदत केलेली आहे. तसेच हे जे उद्योजक व्यावसायिक अत्यंत हर्ष उल्हासित झालेले दिसतात, त्यांचं पण वक्तव्य अशाच प्रकारचं आहे. ओनली बिझनेस नो बकवास. काय म्हणतात बा, ओनली बिझनेस नो बकवास. फक्त व्यवसाय करायचा, बाकीचं आलतू फालतू काहीही चालणार नाही, केलं जाणार नाही. यासाठी आपल्याला सिडबी मदत करत असते. थोडक्यात काय मित्रांनो, ह्या ज्या सर्व स्टेप्स सांगितलेल्या आहेत, या सर्व ज्या बाबी सांगितलेल्या आहेत, यांचा जर बारकाईने विचार केला तर उद्योग व्यवसायांच्या उभारणीमध्ये सिडबीची असणारी भूमिका आपण वैशिष्ट्य रूपाने पाहिलेलं आहे. मला असं वाटतं हा जो भाग मी सांगितलेला आहे तुमच्या नीट लक्षात आला असेल असं समजतो आणि या ठिकाणी आता थांबणार आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू.